नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्कल हा चॅप्टर पाहत आहोत। खरं तर सर्कल हा चॅप्टर प्रॅक्टिस सेट आपण इंट्रोडक्शनचा बघितलं, प्रॅक्टिस सेट 3.1 बघितली, 3.2 बघितली, 3.3 बघितली। आता आपल्याला 3.4 ही प्रॅक्टिस सेट या ठिकाणी पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं फोकस कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे असू द्या। एक एक प्रॅक्टिस सेट आपण अगदी चांगल्या पद्धतीनं, किती जरी सोपा प्रॉब्लेम असला तरी तुम्हाला फोकस द्यायचंय आणि किती जरी अवघड असला तरीही तुम्हाला फोकस द्यायचंय। फोकस दिल्यामुळे तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे, तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय हा समजतो आणि परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी आणि आपल्याला मॅक्झिमम मार्क मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उपयोगाचा ठरतो। विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 3 सर्कल चॅप्टर चालू आहे आपला। त्यातला आपला प्रॅक्टिस सेट चालू आहे 3.4। सर्वांनी या ठिकाणी बघायचंय। मी प्रॅक्टिस सेट चालू करत आहे। बघा, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, काय रे पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या बेटा। पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे, इन द फिगर 3.56, हे फिगर नंबर आहे, ही फिगर आहे, बरोबर आहे। काय फिगर आहे? इन अ सर्कल विथ सेंटर ओ, बरोबर आहे। हे सर्कल आहे बेटा, हे सर्कल आहे आणि हा ओ हा सेंटर आहे। इन अ सर्कल विथ सेंटर ओ, लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल। काय म्हणले? हा जो या ठिकाणी कॉर्ड ए बी दिसतोय, हा सर्कल आहे, हा सर्कल आहे, हा सेंटर ओ आहे आणि ए बी या कॉर्डची लेंथ ही एकूण रेडियस इतकी आहे असं म्हणलंय त्याने, बरोबर आहे। बरोबर आहे। इकडे बघा, लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल, बरोबर आहे। आणि फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग, आपल्याला प्रत्येक ह्याचे मेजर काढायचे आहेत, बरोबर आहे। प्रत्येक ह्याचे मेजर काढायचे आहेत। यांनी फक्त आपल्याला सांगितलंय काय, ए बी हा रेडियस एवढा आहे असं आपल्याला सांगितलंय। तर चला आपल्याला मेजर काढायचे आहेत, मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग। आता कुठले कुठले आहेत प्रश्न, ह्याचे सब क्वेश्चन या ठिकाणी आहेत पहा। पहिला कुठला मेजर काढायचा आहे? अँगल AOB काढायचे आपल्याला। ए पोरांनो इकडे लक्ष द्या, अँगल AOB तीच फिगर आहे बरं का, तोच क्वेश्चन आहे। असा क्वेश्चन दिला होता, फक्त त्यांनी काय सांगितलंय, हा जो कॉर्ड आहे बेटा AB, हा कॉर्ड आहे, हा रेडियस एवढा आहे। तर आपल्याला अँगल AOB काढायचा आहे, अँगल AOB काढायचा आहे। अरे बाबा इकडे लक्ष दे, फोकस कर। काय म्हणले बेटा, पहिला अँगल AOB काढायचा आहे म्हणल्यावर आपण म्हणायचं सोल्युशन सेगमेंट OA कॉन्करंट टू सेगमेंट OB, सेगमेंट OA कॉन्करंट टू सेगमेंट OB। बघा बेटा, हा OA बरोबर आहे, हा OA कॉन्करंट टू OB, OA कॉन्करंट टू OB, OA आणि सेगमेंट OB कॉन्करंट काय, कॉर्ड AB इज अ इक्वल रेडियस, बरोबर आहे। हे तर रेडियस आहेत ना बेटा, हा OA आणि OB हे रेडियस आहेत, हे रेडियस आहेत, त्याच्यामुळे हे कॉन्ग्रुएंट आहे। रेडाय ऑफ सेम सर्कल OA आणि OB। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय दिले, कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस। लक्षात येतं ह्या फिगर मध्ये बघा बेटा, हा O सेंटर आहे बेटा, O सेंटर आहे, हा A इथला, O पासून A पर्यंत एक रेडियस आहे, O पासून B पर्यंत एक रेडियस आहे आणि रेडाय ऑफ सेम सर्कल असल्यामुळे हा OA आणि OB कॉन्ग्रुएंट आहे आणि कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस असं म्हणलेलं आहे। हा AB जो आहे बेटा, हा रेडियस इतका आहे, गिवन म्हणलेला आहे। म्हणून आपण काय म्हणलं, म्हणून हे तिन्ही आपण इक्वल दाखवले, OA OB आणि AB, OA OB आणि AB। लक्षात आलं बेटा, म्हणून देअरफॉर म्हणलं आपण सेगमेंट AB कॉन्करंट टू सेगमेंट OA कॉन्करंट टू सेगमेंट OB। AO OB आणि AB हे तिन्ही सेगमेंट आपण कॉन्करंट म्हणून सांगितले। देअरफॉर म्हणा ट्रायंगल AOB इज इक्विलॅटरल ट्रायंगल। आपण इथे आलो, ट्रायंगल AOB, ट्रायंगल AOB। अरे बाबा लक्षात घ्या, तिन्ही साइड ज्या वेळेला इक्वल असतात, ही पण साइड इक्वल, ही पण साइड इक्वल, ही पण साइड इक्वल, ही पण साइड इक्वल आणि बेस पण इक्वल, म्हणजे OA AB आणि OB हे कॉन्ग्रुएंट दाखवले। दिस इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड तर इक्वल असतातच, पण ट्रायंगलची प्रत्येक ट्रायंगल मध्ये अँगल हा 60 60 60, अँगल पण 60 60 60 असतो। त्याच्यामुळे अँगल AOB किती येणार आहे बेटा, देअरफॉर अँगल AOB 60 डिग्री। लक्षात आलं? किती सोपं होतं मला सांगा, फिगर किती सोपी होती आणि त्याच्यामध्ये किती आन्सर सोप्या पद्धतीने आपण काढलेला आहे। लक्षात आलं सर्वांना? व्हेरी गुड। चला याच्यानंतर आता आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे। काय रे, 30 फिगर आहे, 30 फिगर आहे बेटा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अँगल ACB काढायला सांगितलंय। काय म्हणतो बेटा अँगल ACB?
लक्षात घ्या अँगल एसीबी कुठे आहे रे बेटा एसीबी एसीबी ए बेटा इकडे बघ एसीबी ए पोरा इकडे बघ एसीबी बघा अँगल एसीबी काढायचा आहे म्हणजे सी काढायचं आहे बरोबर आहे सी काढायचं आहे आपल्याला अँगल एओबी माहिती आहे का रे बेटा एओबी सर आपण काढला ना मग अशी 60-60 मग आपल्याला एसीबी काढायचा आहे तर एसीबी कसा करतो आपण द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क at point on a circle is half of the measure of angle subtended by the arc at the center म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगतो लक्षात आलं हा जो अँगल आहे ACB हा AOB च्या अर्धा असतो बरोबर आहे ACB जास्त काही लक्षात ठेवू नका बघा लक्षात घ्या हा ACB हा AOB च्या अर्धा आहे त्याच्यामुळे मी काय म्हणलं देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू हाफ ऑफ AOB सर्वांना माहिती 60 डिग्री आहे इक्विलॅटरल ट्रायंगल मुळे ह्या 2 नी 60 ला आपण डिवाइड केलं किती येतं 2 1 जा 2 3 जा 6 आणि 30 येतं या ठिकाणी देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू 30 डिग्री फक्त हे वरती लिहिता आलं पाहिजे आपल्याला रिझन काय रिझन आहे डायरेक्ट अँगल विचारलाय त्यांनी हे जरी केलं तरी चालेल पण हे इथं असं लिहिता आलं पाहिजे द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क बरोबर आहे ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल इज म्हणजे सर्कलवर जो पॉइंट आहे हा सी वाला इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर लक्षात आलं हा सेंटरला जो सेंटरचा जो अँगल आहे ह्या सेंटरच्या अर्ध हा जो सर्कलवरचा पॉइंट आहे ह्याचा अँगल याच्या अर्धा असतो हे असं आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे जास्त काही वरचं लक्षात घेऊ नका फक्त थोडक्यात तुम्हाला याच्या हा अर्धा असतो एवढं जरी कळालं तरी मग तुम्ही हे जरी एवढं लक्षात आलं तरी तुम्हाला अँगल ACB लिहिता येईल ठीक आहे कळलं सर्वांना या सेंटर ओच्या हा सर्कलवर असलेला सी पॉइंट हा अर्धा असतो हेच इथे ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते व्यवस्थित त्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे ते काही भाषा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरी चालेल फक्त हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला पाहिजे की बाबा हा O60 असेल तर हा सी जो आहे सबटेंडेड झालेला वरती तर हा कधी पण हाफ असतो लक्षात आलं कधी पण हाफ असतो हे इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कळलं सर्वांना व्हेरी गुड चला बेटा हा कळला सेकंड प्रश्न कळला आता याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्न काय रे किती सोपा आहे मला सांगा बरं तिसरा प्रश्न काय अँगल आर्क AB काढायचा आहे आर्क AB आता ही फिगर कुठे आहे हे बघा आर्क AB काढायचा आहे हा आर्क AB मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या वेळेला आर्क AB काढायला सांगितलेला आहे हा आर्क AB केवढा असतो रे अँगल AOB एवढा असतो आर्क AB केवढा असतो हा अँगल AOB एवढा असतो मेजर ऑफ आर्क AB काढायला सांगितलंय आपल्याला मग सर्वांना माहिती आहे अँगल AOB तर 60 डिग्री आहे त्यामुळे मग या ठिकाणी मी म्हणलं डायरेक्टली हा मेजर ऑफ आर्क AB काढायचा असेल तर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB बरोबर आहे AOB मेजर ऑफ आर्क AB मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू AOB अँगल त्याच्यामुळे या ठिकाणी मी काय म्हणलं मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री या ठिकाणी सांगितलं ठीक आहे परफेक्टली कळालं का रे बेटा 100% कळालं का लक्षात आलं पाहिजे खूप इझी आहे याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाही बेटा मेजर ऑफ आर्क कारण हा आर्क AB आणि अँगल AOB हे दोन्ही इक्वल आहेत ठीक आहे हे दोन्ही इक्वल आहेत आणि हे 60 डिग्री आहे लक्षात आलं का सर्वांना व्हेरी गुड खूप छान आता याच्यानंतर आपल्याला आर्क ACB काढायचा आहे आर्क ACB तीच फिगर आहे बेटा आर्क ACB कसा काढायचा रे बेटा आर्क ACB काढायचा हे बघा ACB आता हे ACB म्हणजे आपल्याला आर्क ACB जर काढायचं असेल पोरांनो इकडे लक्ष द्या सर्वांचे थोबाडे इकडे करा काय म्हणलंय बघा बेटा आर्क ACB आर्क म्हणजे मधून असतो बरं का अँगल असा इथं मधला आहे आर्क म्हणल्यानंतर हा सर्कल वरचा आपल्याला लक्षात आला हा बघा हा ACB काढायचा आहे आपल्याला हा ACB काढायचा आहे तर हा काढण्यासाठी मला आधी लक्षात यायला पाहिजे टोटल सर्कल किती असतो टोटल सर्कलचा आर्क 360 डिग्री असतो अरे राजा टोटल सर्कलचा आर्क 360
360 म्हणजे टोटल 360 आणि AB जर मायनस केला आपण त्या 360 मधून तर आपल्याला ACB मिळू शकतो का? ACB मिळू शकतो का? हा एवढ्या टोटल सर्कल मधून AB काढल्यावर मग या ठिकाणी मी म्हणलं सोल्युशन मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क ACB. हा AB आणि ACB हे दोन्ही मिळून पूर्ण एक सर्कल बनतो. पूर्ण सर्कल कधी होतो? AB आणि ACB हे इथपर्यंत घेतल्यावर सर्कल होतो. त्याची मेजर ऑफ सर्कल किती येतात? 360 डिग्री लिहिलं आणि मेजर ऑफ आर्क AB सर्वांना माहिती आपण काढलेला 60 डिग्री आहे, कारण हा हे 60 होतं म्हणून हे 60 येणार आहे. हा 60 आहे आणि मेजर ऑफ आर्क ACB आपल्याला काढायचा आहे. हा ACB काढायचा आहे. 360 मधून 60 काढा, मेजर ऑफ आर्क ACB निघतो. मेजर ऑफ आर्क ACB किती येणार? 360 मधून 60 गेले, मेजर ऑफ आर्क ACB येणार 300. ठीक आहे, कळलं का सर्वांना? फिगर मध्ये किती समजून सांगितलं बेटा मी. इतकं एवढा इझी प्रश्न आहे. फक्त सर्कल लक्षात आला पाहिजे बेटा. एक सर्कल असतो 360 डिग्रीचा, एक सर्कल असतो 360 डिग्रीचा. मग हा पूर्ण हा AB एक आर्क आहे, हा या ठिकाणी पुन्हा ACB एक आर्क आहे. असे आर्क लक्षात आले पाहिजे. ठीक आहे, आर्क म्हणजे सर्कल वरचे अशा आउटर लाईन्स. लक्षात आलं? हे लक्षात आलं पाहिजे. कळलं सर्वांना? इझी होता का बेटा? खूप इझी क्वेश्चन होता, काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे, चलो आता आपला ऍक्च्युली सेकंड क्वेश्चन चालू आहे. आपला पहिला प्रश्न झाला ह्याच्यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे, त्याचे सब क्वेश्चन्स आपले संपले. आता आपला सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो? लक्षात घ्या रे. सेकंड क्वेश्चन इन फिगर 3.57 ही फिगर नंबर आहे. काय म्हणलं याच्यामध्ये? क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायकलिक. बरोबर आहे? क्वाड्रिलॅटरल PQRS PQRS. अरे ह्या सर्कल मध्ये असे क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे असा चौकोन आहे, 4 साइड आहेत. PQRS PQRS. मग हे अशा पद्धतीने PQRS एक सायकलिक आहे. साइड PQ कॉन्करंट टू साइड RQ. साइड PQ कॉन्करंट टू, हे बघा, हा PQ कॉन्करंट टू RQ, PQ कॉन्करंट टू RQ हे सांगितलंय. मग अँगल PSR, हा अँगल PSR किती आहे बेटा याच्यामध्ये? अँगल PSR इज इक्वल टू 110 डिग्री. अँगल PSR हे बघा, अँगल PSR हा 110 डिग्री दिलाय. हा PQ आणि RQ या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दिलेत. मग या ठिकाणी फाइंड आपल्याला काय काय काढायचंय ते आता पुढे सांगितलेलं आहे. हे तर समजून आलं सर्वांना? प्रश्न समजून आला? तर आता फाइंड काय काय काढायचंय बघा. तोच प्रश्न आहे, तीच फिगर आहे, ही तीच फिगर आहे, त्या प्रश्नाचीच फिगर आहे. काय काय काढायचंय लक्षात घ्या. लक्षात घ्या रे बेटा. पोरांनो, हे बघा, हा PQRS हा सायकलिक आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलंय आता बघा. मेजर ऑफ अँगल आपल्याला काय काढायचंय? PQR काढायचंय. PQR हा 110 आहे, तर आपल्याला हा PQR काढायचा आहे. PQR काढायचा आहे म्हणजे अँगल Q काढायचा आहे आपल्याला. तर आपण या ठिकाणी म्हणलं क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायकलिक. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायकलिक म्हणलं. आणि मग या ठिकाणी मी काय म्हणलं? अँगल PSR प्लस PQR. अँगल PSR आणि PQR आणि PQR म्हणजे S आणि Q दाखवला मी या ठिकाणी. हे बघा, अँगल S आणि अँगल Q म्हणजे अँगल PSR हे क्वाड्रिलॅटरल आहे आधी सांगितला PQRS, आणि त्याच्यामध्ये अँगल PSR आणि PQR हे 180 डिग्री होतात. अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी. सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे कधीही लक्षात ठेव हा नियम. अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. अरे बाबा, अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. अरे बाबा, अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल हे अपोजिट आहेत का नाही? S आणि Q हे अपोजिट आहे आणि हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. म्हणून या ठिकाणी म्हणलं अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणल्यानंतर 180 डिग्री असणार आहे. 180 डिग्री असणार आहे. सप्लिमेंटरी म्हणल्यानंतर 180 डिग्री असणार आहे. अरे बाबा, PSR हा S आणि Q 180 डिग्री आहे. अपोजिट अँगल्स आर अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. या ठिकाणी PSR किती आहे बेटा? PSR आहे
110 डिग्री आणि पी क्यू आर किती आहे, जशाच तसा पी क्यू आर लिहिला, हा 180 ला 180 लिहिला, 180 मधून 110 काढले, आपल्याला क्यू अँगल येणार आहे, बरोबर आहे. पी क्यू आर इज इक्वल टू 180 मायनस 110, 180 मायनस 110, आन्सर आलं 70 डिग्री. म्हणजे हा आणि हा मिळून 180 असणार आहे. हा जर 110 असेल तर हा रिमेनिंग 70 आहे, हा रिमेनिंग 70 आहे. हे रिझन फक्त आपल्याला सप्लिमेंटरी लक्षात आलं पाहिजे. आणि मग आपण पहिला प्रश्न याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल पी क्यू आर या ठिकाणी या फिगर मधला काढलेला आहे. लक्षात येतं का बेटा? सोपा आहे का? इझी आहे खूप. ओके चला आता ह्याच्यामध्ये काय काढायचं बघा. मेजर ऑफ आर्क, हा मेजर असतो बरं काय, असं वाचायचं, मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. बघा हा मेजर ऑफ आर्क पी क्यू आर, मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. लक्षात येतं का? मेजर ऑफ आर्क किती काढायचे आपल्याला? पी क्यू आर. मेजर ऑफ आर्क पी क्यू आर हे आपल्याला काढायचंय. मग चला काढा मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. काय येणार आहे बेटा मेजर ऑफ आर्क पी क्यू आर? सोल्युशन बघा, अँगल पी एस आर इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. अँगल पी एस आर बघा, हा अँगल पी एस आर आपल्याला पी क्यू आर आर्क काढायचा आहे बरं का. तर पण आपलं सोल्युशन काय म्हणलं? पी एस आर इज इक्वल टू 1/2 आर्क ऑफ पी क्यू आर. म्हणजे हा जो आर्क पी एस आर आहे, हा आर्क पी एस आर, हा आर्क पी एस आर हा पी क्यू आरच्या अर्धा आहे. कारण का? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार ते होतं. लक्षात आलं? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार हा जो पी एस आर आर्क आहे, हा पी एस आर आर्क आहे, हा पी क्यू आरच्या अर्धा आहे. हे लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे. हा पी एस आर जो आहे बेटा, हा पी क्यू आरच्या अर्धा आहे. म्हणजे पी एस आर 110 जर असेल, 110 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क पी क्यू आर, मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. ठीक आहे. मग या ठिकाणी मेजर ऑफ आर्क पी क्यू आर म्हणल्यानंतर हा इथं पी एस आर जर 110 असेल, म्हणजे हा पी एस आर ह्या पी क्यू आरच्या अर्धा आहे. म्हणजे हा 110 असेल तर हा ह्याच्या अर्धा होता ना, म्हणजे हा डबल असणार आहे, ह्याच्या हा डबल असणार आहे. 110 इंटू 2. मग आहे पी एस आर मी 110 ठेवला, आपल्याला पी क्यू आर काढायचा आहे. हा पी क्यू आर 1/2 हा डिवायडेड मधला इकडे जाऊन गुणाकारात होतो. 110 इंटू 2 220 आन्सर आलं. त्याच्यामुळे मेजर ऑफ आर्क म्हणजे ह्याच्या हे डबल आहे, ह्याच्या हे डबल आहे आणि हा पी क्यू आरच्या हे अर्धा आहे. मग तेच आपण सांगितलेलं आहे, हा जो पी एस आर आहे हा पी क्यू आरच्या हाफ आहे म्हणून. आणि पी एस आर आपल्याला दिला 110, तर हे हाफ असेल तर हा डबल, तर हा 220 येणार आहे या ठिकाणी. कळलं सर्वांना? 100% कळलं का? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम हे रिझन या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके 100% कळलं. चला व्हेरी गुड. खूप छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत बेटा ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं की इतकं अवघड काही नाहीये, खूप छोटे छोटे आहेत सर्कल मध्ये. ठीक आहे. कधी कधी फक्त काही मोठे आहेत ते विशेष आपल्याला लक्षात ठेवायचे. बाकी जे छोटे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपण 3-4 वेळेस प्रॅक्टिस केली, बघितलं, हातामध्ये पेन ठेवला, असं असं बघितलं, सगळं इमॅजिनेशन करून, तर ऑटोमॅटिकली आपल्याला एक्झाम मध्ये पण लिहिता येणार आहे हे. ओके चला आता ह्याच्यानंतर काय? ह्याच्यानंतर बघा तिसरा आपल्याला आर्क, तोच प्रश्न आहे, तीच फिगर आहे. ओके तोच प्रश्न, सब क्वेश्चन चालू आहे हे. आता हे मेजर ऑफ आर्क काय काढायचं आपल्याला? मेजर ऑफ आर्क क्यू आर काढायचं बेटा. मेजर ऑफ आर्क क्यू आर कुठे गेलं? क्यू आर हे बघा, हे क्यू आर काढायचंय आपल्याला. क्यू आर काढायचंय आपल्याला. पोरो क्यू आर काढूयात. चला काय म्हणायचं क्यू आर काढताना? कॉर्ड पी क्यू इज इक्वल टू कॉर्ड क्यू आर. सर्वांना माहिती आहे हे बघा, हा आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं होतं. पहा प्रश्न बघा पोरो, प्रश्न बघा. हे बघा हा प्रश्न बघा, पी क्यू साइड आर क्यू हे आपल्याला इक्वल सांगितलं होतं. ठीक आहे. तर आपण ह्या प्रश्नामध्ये आलो, बरोबर आहे. आपल्याला क्यू आर काढायचंय, तर हा पी क्यू आणि क्यू आर हे इक्वल आहेत म्हणून सांगितलं. कॉर्ड पी क्यू कॉन्करंट टू कॉर्ड क्यू आर जे गिवन आपल्याला दिले. ठीक आहे. जे गिवन आपल्याला दिले कॉर्ड पी क्यू आणि कॉर्ड क्यू आर इक्वल आहेत. म्हणून या ठिकाणी कॉर्ड जर हे इक्वल असतील तर आर्क पण इक्वल आहेत का नाही? आर्क पी क्यू आणि क्यू आर हे कॉर्ड पी क्यू आणि क्यू आर इक्वल जर असतील तर पी क्यू आणि क्यू आर हे पण आर्क इक्वल आहेत. देअरफॉर आर्क पी क्यू आणि आर्क क्यू आर इक्वल झाले, कॉन्ग्रुएंट झाले. लेट मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू आर. आता हे आपल्याला माहिती नाही किती आहे बरं का, डिग्री मध्ये माहिती नाही आपल्याला हे पी क्यू किती आहे आर्क आणि क्यू आर किती आहे. आपण काय म्हणलं? पी क्यू एक्स आहे आणि क्यू आर पण एक्स आहे. देअरफॉर म्हणा
लेट मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू आर, हे एक्स आपण धरलं या ठिकाणी. मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू मेजर ऑफ पी क्यू आर. म्हणजे पहिल्यांदा म्हणा हा पी क्यू आर आर्क कशामुळे बनतो रे, पी क्यू चा आर्क आणि प्लस क्यू आर चा आर्क, हे पी क्यू चा आर्क प्लस क्यू आर चा आर्क, तेच मी या ठिकाणी म्हणलं मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू पी क्यू आर बनतो. मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू पी क्यू आर बनतो. आणि हा एक्स हा प्लस ला प्लस, हा क्यू आर ला एक्स ला एक्स, म्हणजे एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 220. हा पी क्यू आर किती आहे बेटा, हा आर्क किती आहे पी क्यू आर, हा मी आपण आर्क काढला होता का नाही, हा पी क्यू आर आर्क किती काढला होता 220 काढला होता. हा 110 असेल तर हा डबल म्हणलं होतं का नाही, इकडं लक्षात आलं, हा डबल म्हणलं होतं का नाही, हा अँगल डबल आहे म्हणजेच हा या ठिकाणी पी क्यू आर 220 आहे, म्हणजे आर्क पी क्यू आर 220 आला. हा एक्स एक्स दिला या ठिकाणी, आपल्याला माहिती नव्हता म्हणून लेट म्हणून एक्स कन्सिडर केलता. एक्स आणि एक्स 2x, हा 220 म्हणजे 220 ला हा 2 ने इथे या 220 अपॉन 2 डिनॉमिनेटरला या. आन्सर एक्स मध्ये किती येतं, ह्याने भाग घातल्यानंतर 2 1 जा 2 2 1 जा 2 1 1 1 1 0 येतं. एक्स इज इक्वल टू 1 1 0. मेजर ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू 1 1 0. आपला आन्सर आलाय मेजर ऑफ आर्क या ठिकाणी क्यू आर किती आलं मग, हे क्यू आर 1 1 0 आलं. कळलं का, 100% कळलं का, एकदा बघून घ्या. मी एक्स कन्सिडर केलं होतं, पी क्यू आर कशापासून म्हणतो, पी क्यू पासून म्हणतो. अरे बाबा हे रे पी क्यू आर कशापासून म्हणतो, पी क्यू प्लस क्यू आर ला, ह्याला एक्स म्हणलं ह्याला एक्स म्हणलं आणि हे टोटल 220 होतं. लक्षात आलं, एवढं सिंपल केलेलं आहे. घ्या बेटा लक्षात घ्या सर्वांनी, इझी आहे खूप, काही अवघड नाहीये. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढचं काय रे बेटा, मेजर ऑफ अँगल पी आर क्यू, मेजर ऑफ अँगल पी आर क्यू. आपल्याला पी आर क्यू काढायचं बेटा, पी आर क्यू आर्क. लक्षात आलं, मेजर ऑफ अँगल पी आर क्यू काढायचं आहे. बघा अँगल पी आर क्यू कुठं आहे, म्हणजे आर काढायचं अँगल पी आर क्यू, पी आर क्यू. चला आर काढायचा अँगल, मेन हा आर असतो मधला, वाचताना तिन्ही वाचतात. सोल्युशन बघा, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 आर्क पी क्यू. अरे बाबा हा पी आर क्यू जो आहे हा आर क्यू आर्कचा, आर्क हा कोणत्या पी क्यू आर्कचा, हा बघा हा मेजर ऑफ अँगल पी आर क्यू जो आहे हा पी क्यू या आर्कचा अर्धा आहे. हा जो पी आर क्यू जो अँगल येतो, हा जो अँगल आहे बेटा ह्या पी क्यू या आर्कचा अर्धा आहे. बरोबर आहे, पी आर क्यू अँगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू हा पी क्यू चा अर्धा आहे. 1/2 मेजर ऑफ आर्क पी क्यू. मग मेजर ऑफ आर्क पी क्यू किती आहे, 110 आपण काढलेलं आहे. हे 110 आर्क, हे 110 आर्क आणि मग 110 चा अर्ध किती, ह्यानं 2 न इथं डिवाइड करायचं. इथं कधी पण असलं की डिवाइड करायचं आणि इकडे असलं की हा 2 मल्टिप्लाय मध्ये होणार. इथं इंटू आहे ना, इंटूचा इथं डिवाइड मध्ये जाणार आणि इकडे आहे म्हणून इथं भागाकारात आहे हा 2 म्हणून इकडे गुणाकारात जाणार. म्हणजे हा इथं असला कधी तर मल्टिप्लिकेशन करायचं आणि इकडे असलं भागाकार करायचं. मग पी आर क्यू किती आला बेटा, पी आर क्यू ह्या पी क्यू चा अर्धा, पी क्यू 110 होता, पी आर क्यू आला 55. ठीक आहे, 55 डिग्री. अरे बाबा 55 डिग्री आला, अरे बाबा 55 डिग्री आला. हा समोरचा हा अँगल आर ह्या पी क्यू आर चा अर्धा आहे. एवढाच कॉन्सेप्ट आहे. अरे किती सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय मला सांगा बरं. आणि चुटुकले प्रश्न आहेत. ठीक आहे, काही सुद्धा अवघड नाहीये. लक्षात आलं सर्वांना, गुड, व्हेरी गुड. आता मी अजून एकदा प्रश्न दाखवतो तुम्हाला, अजून एकदा मी या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, हा दुसऱ्या प्रश्नामधले सब क्वेश्चन होते सगळे. हा दुसरा प्रश्न होता, ही फिगर होती बेटा, या फिगर मध्ये हे सगळे सब क्वेश्चन आहेत. ठीक आहे, हे बघा हा पहिला सब क्वेश्चन होता आपण पाहिलेला, लक्षात आलं. त्याच्यानंतर हा दुसरा सब क्वेश्चन आहे बेटा, दुसरा सब क्वेश्चन हा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा तिसरा सब क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर हा चौथा सब क्वेश्चन आहे. ओके, कळलं सर्वांना, गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपण बघा क्वेश्चन थर्ड बघणार आहोत. क्वेश्चन थर्ड आपल्याला बघायचा आहे. काय म्हणतो क्वेश्चन थर्ड, सर्वांनी लक्षात घ्या. क्वेश्चन थर्ड काय या ठिकाणी म्हणतो, क्वेश्चन थर्ड काय म्हणतो बेटा, बघा क्वेश्चन थर्ड काय म्हणतो बघा. क्वेश्चन थर्ड आहे
quadrilateral MRPN is a cyclic, angle R is equal to, आता quadrilateral दिलाय त्यांनी कुठला तरी MRPN हा सायकलिक आहे, अँगल R is equal to 5x - 13 आहे, 5x - 13 डिग्री आहे. आता हिने हा प्रश्न थोडा वेगळा आहे, लक्षात घ्या. सपोज एक क्वाड्रिलॅटरल आहे कुठला तरी, हा अशा पद्धतीने क्वाड्रिलॅटरल आहे MRPN, आणि हा R जो आहे बेटा, R जो आहे त्याच्यातला हा जो अँगल R आहे हा दिलाय हा 5x - 13. अँगल N किती दिलाय बेटा, अँगल N R आणि N किती दिलाय, हे बघा हा किती दिलाय 4x प्लस या ठिकाणी किती आहे 4x + 4 इथलं मी इथं लिहिलंय, ठीक आहे, 4x + 4, ठीक आहे. MRPN इज अ सायकलिक, अँगल R इज इक्वल टू एवढा आहे, अँगल N इज इक्वल टू 4x + 4 डिग्री, आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल R आणि N. मग आपल्याला याच्यामध्ये अँगल R अशा एक्सच्या स्वरूपात दिलाय, आपल्याला हे दोघांचं हे करून आपल्याला करावं लागेल. काय येणार आहे बघा आता, क्वाड्रिलॅटरल MRPN आपल्याला R आणि N काढायचं आहे, ठीक आहे, R आणि N. सपोज मी तुम्हाला आन्सर काय दिलं बेटा या ठिकाणी, हे बघा सायकलिक आहे म्हणजे या ठिकाणी असा सर्कल आहे आणि सर्कल मध्ये असा एक क्वाड्रिलॅटरल आहे, ठीक आहे, असा एक क्वाड्रिलॅटरल आहे बेटा, हे बघा हा क्वाड्रिलॅटरल आहे, हा MRPN, ओके, MRPN. मग याच्यामध्ये R आणि N काढायचं आहे आपल्याला. बघा इथं काय म्हणलं आपण, क्वाड्रिलॅटरल MRPN इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल बाय थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. सर्वांना माहिती बाय थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल हे RN जे असतात बेटा, हे RN 180 डिग्री असतात. थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल नुसार हे RN जे आहेत हे 180 डिग्री असतात. आपण या ठिकाणी हे इथं हे इम्पॉर्टंट आहे, ही स्टेप लक्षात घ्यायला पाहिजे. हे दोन क्वाड्रिलॅटर हे सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि R आणि N हे 180 डिग्री आहे असं लिहायला पाहिजे. अँगल R प्लस अँगल N, अँगल R प्लस अँगल N 180 डिग्री, 5x मायनस, आता हे R म्हणजे काय, R म्हणजे 5x - 13 डिग्री, इथं लिहिलं आपण, प्लसला प्लस केलं, हे N अँगल किती आहे, N आहे या ठिकाणी 4x + 4 आणि हे 180 ला 180. बघा हा 5x ला 5x, -13 ला 13, प्लसला प्लस, 4x ला 4x, प्लसला प्लस, 4 ला 4, 180 ला 180. हा 5x + 4x किती झाला बेटा, हा 5x + 4x x, हा 5x चं चिन्ह प्लस आहे, ह्याचं पण चिन्ह प्लस आहे, प्लस प्लस 9x झाला, हा मायनसला मायनस घेतला, -13 + 4 किती झाला, प्लस मायनस येणार आहे. हे बघा हा -13 चं चिन्ह मायनस आहे आणि हे प्लस आहे, प्लस आणि मायनस किती मायनस येणार आहे. 13 मधून 4 गेले 9, चिन्ह मोठ्याचं द्या, -9 इज इक्वल टू 180 ला 180. कळलं इथून इथं कसं आलो आपण, हा 5x आणि 4x 9x केला, -13 आणि +4 -9 केलं 180 इथं जसं तसं. आता हा 9x ला 9x इथं लिहिला, हा 180, हा -9 काय केला इज इक्वल टू च्या इकडे गेला, -9 काय केला इज इक्वल टू च्या इकडे गेला, मग हा -9 + 9 होतो, व 180 + 9 189 येतं, 180 + 9 189 189. हा x ला x इथं ठेवला, आणि हा 189/9 केला, 189/9 केला. x ला x इथं ठेवला, 180 अपॉन हा 9 डिनॉमिनेटरला घातला. x चं आन्सर किती आलं मग इथे या ठिकाणी, 9 2 18, 9 1 9, 21 आन्सर या ठिकाणी आलं पहा, ठीक आहे, 21. मग अँगल R इज इक्वल टू किती आहे बेटा, x आता 21 आहे म्हणल्यानंतर आता ह्याच्यामध्ये ठेवायचं अँगल R किती आहे, अँगल R देअरफॉर म्हणा, देअरफॉर अँगल R इज इक्वल टू 5x - 13, 5x x च्या जागी 21 ठेवा, 21 × 5 105 येतं, ह्याचा गुणाकार 105 -13, 105 मधून 13 गेले, R किती आलं बेटा 92 डिग्री आलं, 92. आणि मग 92 आले म्हणल्यानंतर अँगल N किती आलाय, अँगल N पुन्हा x च्या जागी 21 ठेवा, अँगल N ला 4x + 4 ठेवा हे, आणि x च्या जागी 21 × 4 84 + 4 किती आलं 88. अँगल N या ठिकाणी 88 आला. कळलं सर्वांना, अँगल N फक्त सप्लिमेंटरी सायकलिक असल्यामुळं या R आणि N हे 180 आहेत, हे इथपर्यंत आपल्याला हे एवढं समजलं की मग आपण ऑटोमॅटिकली x ची व्हॅल्यू काढून हे या ठिकाणी पुट करतो आणि RN आपण काढू शकतो. 100% कळलं का रे, 100% कळलं का, दोन R आणि N, ह्या R आणि N ची बेरीज 180 आहे, एवढंच आपल्याला डोक्यामध्ये बसलं पाहिजे. बघा कीवर्ड्स आयुष्यात मी तुम्हाला सांगतो, बघा जे मोठे लोक असतात ना, खूप सक्सेसफुली झालेली,
ते काय करतात, पूर्ण लक्षात ठेवत नाहीत कधीच, त्याने फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवतात. तुम्हाला कधी लक्षात आलं पाहिजे ह्या प्रश्नाचा कीवर्ड काय, चला सायकलिक आहे 180 लक्षात आलं पाहिजे, असे कीवर्ड्स लक्षात ठेवा रे. आणि मग गणित हा विषय पाठांतराचा नाहीये, तो सोडवायचा आहे. काही काही गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या आहेत, ट्रिक्सचा विषय आहे, असं एकदम इमॅजिनेशन झालं पाहिजे. गणितामध्ये तोच खरा हुशार असतो ज्याला गणित फील होतं, गणितामध्ये तोच हुशार असतो. आणि माझा विद्यार्थ्यांना हाच आहे रे, मला असं वाटतं की आमच्या लेकरांना, आमच्या मुलांना मुलींना हे गणित फील झालं पाहिजे. मॅथमॅटिक्सचा एकूण एक शब्द, मार्क गेले उडत, मार्क तर 100% मिळणार आहेत बेटा, पण गणित फील झालं पाहिजे, गणित फील झालं पाहिजे, 100% फील झालं पाहिजे, हे माझा त्या ठिकाणी अंडरस्टँड झालं पाहिजे. हा आपला या ठिकाणी उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तिसरा प्रश्न कळाला का बेटा? व्हेरी गुड, खूप छान.